सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी भरणारा गुरांचा बाजार उत्तर महाराष्ट्रात मोठा बाजार व चांगली गुरे मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेला बाजार म्हणून ओळखला जातो। याच बाजारात शर्यतीत पळणाऱ्या जवान बैलांपासून तर शेती कामासाठी लागणाऱ्या चांगल्या दर्जाच्या बैलजोड्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री व्यवहार होतात। तसेच मशीनच्या खरेदी विक्रीसाठी देखील हा बाजार प्रसिद्ध असून चांगल्या जातीच्या उत्तम दूध देणाऱ्या म्हशी इथं खरेदी व विक्री केल्या जातात। सध्या शेतीची कामं आटोपली असल्यानं बैल खरेदीवर शेतकऱ्यांचा फारसा भर नसल्यानं बैल बाजार मंदीमध्ये असल्याचं काहीसं बैल व्यापाऱ्यांनी सांगितलंय। मात्र हौशी बैल पाळणारे तसेच शर्यतीत पळवणारे काही नागपूर, वर्धा, पुणे, नाशिक अशा भागातील काही हौशी व्यापारी बैल खरेदीसाठी इथं येत असल्याचं सांगितलंय। अक्षय तृतीयानंतर जेव्हा शेतीची मशागत सुरू होईल तेव्हा स्थानिक शेतकरी शेती कामायोग्य बैल खरेदी करण्यावर भर देत असल्यानं तिथून पुढे हा बाजार तेजीमध्ये येतो। मात्र सध्या शेतीची कामं नसल्यानं जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात असल्यानं गाई म्हशी खरेदीवर शेतकऱ्यांची भर असल्यानं गाई आणि म्हशी खरेदी करण्याच्या विक्रीच्या व्यवहारात तेजी असल्याचं सांगितलं गेलंय। जवळपास 70,000 ते 2 लाखांपर्यंत म्हशी या बाजारात विकल्या जातात, तर 40,000 रुपयांपासून ते 1 लाखांपर्यंत बैल जोडीचा व्यवहार आज झाल्याचं समजलंय। या शनिवारच्या बाजारात होणाऱ्या व्यवहारांमुळे बाजार समितीला देखील आठवड्यामधून एकदा गुरांच्या माध्यमातून 50 ते 60,000 रुपयांचं उत्पन्न होत असल्याचं सांगितलं जात आहे। आज चाळीसगाव बाजारात गुरांची आवक बैल 390, गाय 60, म्हैस 50, रेडा 55, शेळी 110, मेंढी 20 अशी होती। या बाजारावर अनेक व्यापारी शेतकरी अवलंबून असतात। तसेच गुरांसाठी लागणारा साज, बैल सजवण्यासाठी लागणारे पावडर, रिबील इतर वस्तू देखील या बाजारात गुरांमुळे विकला जातो। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।